रखुमाईला म्हटली सर तेच विचारतो. काय ग रखुमाई, माझा विठ्ठल दिसेनासा झालाय. कुठे गेला, काय गेला, तुला काही बोलून गेलाय का? आता ही पण काय बोलून नाही राहिली, मस्त इकडेच विठ्ठल विठ्ठल करत. विठ्ठल 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 विठ्ठल. अरे विठ्ठल कुठे गेला म्हणून विचारतो. मला स्वतःलाच ठाऊक नाही. इतकी वर्ष मी त्याच्या सोबत उभी राहील, पायापाशी हात जोडून नाही, छायेसारखी पाठलाग करत नाही, तर त्याच्या सोबत, त्याच्या बरोबर. पण आज मलाही सांगता येत नाहीये की विठ्ठल कुठे आहे. अमित दादा, मलाही सांगता येत नाहीये विठ्ठल कुठे आहे. यात्रेला जाईल तर आज मलाही सांगता येत नाहीये की विठ्ठल कुठे आहे. आज मलाही सांगता येत नाहीये की विठ्ठल कुठे आहे. अरे देवाचा शोध भक्ताला असतो असं म्हणतात, पण विठ्ठलाचा शोध मला लागत नाही. ही कसली विडंबना. अरे त्या काळात मी त्याचे रुसवे पाहिले, त्याचे मौन पेलले, त्याच्या भक्तांच्या प्रार्थना ऐकत उभी राहिले. पण माझ्या काळात कितीतरी प्रश्नांची राग जळली. हो, तू बरोबर पाहिलंस. मी तिथेच उभी आहे, या पवित्र दारी, जिथे मी उभी राहण्याचं कारण म्हणजे तो विठ्ठल कुठे गेला म्हणून विचारतो. अरे माझ्याच अंतरी विचारते मी. तो जाताना मला का सांगून गेला नाही की त्याला माझ्यात काही दिसेल असं झालंय, की माझ्या प्रश्नांचा त्याला कंटाळा आलाय, की मी फक्त त्याच्यासाठी एक प्रतिमा उरली. मला माहिती नाही, अरे मला खरंच माहिती नाही. इतके दिवस सोबत चाललेल्या व्यक्तीलाही कधी कधी समजून घेता येत नाही की तो कधी दूर जाऊन उभा राहील. पण एक सांगते, अरे विठ्ठल देव आहे म्हणून तुझ्यासारखे भक्त त्याला शोधतात, पण माझ्यासाठी तो देव नव्हता. माझ्यासाठी तो सोबती होता. आणि त्या सोबतीचं अचानक हे रिकामेपण कुठल्याही देवळापेक्षा विशाल आहे. तो विचारतोस कुठे गेला. मी फक्त एवढंच सांगू शकते, मला माहिती नाही. अरे माझं जग त्याच्याशिवाय अडखळून उभं आहे. ही वारी, हा रस्ता, हा उंबरठा, तुझ्यासारखे भक्त, तरी सगळं मी धरून उभी आहे. पण आता नाही. अंधार.
चला विठ्ठलाचं दर्शन तर झालंय. धन्य झालो पांडुरंगा. विठ्ठलाचं तर दर्शन झालंय होय. पण रखुमाईचं दर्शन व्हायचंय की होय, होय, चला, 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 चला. रघुबाई गाभाऱ्यात नाहीये. काय काय गाभाऱ्यात नाही? मूर्ती केली कुठे? हा पण मी काय म्हणतो, अक्षय अँगल मला वाटायलंय नक्कीच मूर्ती चोरीला गेली असावी. अहो अशा कशावरून म्हणता तुम्ही? स्वयंभू मूर्ती आहे, चोरी उचलून येणं शक्यच नाही. अहो मग मूर्ती केली तरी कुठे? याचा शोध तर घ्यायलाच पाहिजे ना. होय. होय, 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 होय. घ्यायलाच पाहिजे. ही चिठ्ठी कसली वाचा तर. काय ग आपण कसं छान करते, वाचता येईना? आमचं काय, आम्ही बहिणा बहीण शिकलो नसलं तरी जग बघून अभंग मांडतो आणि तेच पुस्तक मोठ्या मोठ्या विद्यापीठाला अभ्यासाला आहे म्हणते की. बरं राहू द्या चिठ्ठीत बघूया काय आहे. आणि इकडं वाचा वाचा. वाचा. माऊली वाचा. माऊली वाचा. माऊली वाचा. अहो माऊली वाचा ना, हो माऊली. अरे वाचतो की, थांबा. वाचा की तुम्हालाही वाचता नाहीये ना. काय गोल गोल घुमत आहे तुम्ही? माऊली वाचा, हो माऊली वाचा, अहो, वाचा. वाचायसाठी काही लिहायला तर पाहिजे याच्यावर. बघा समजा कोरं. कोरं? असं कसं कोण कसं? मी काय म्हणतो, मला नक्कीच वाटायलंय मूर्ती चोरीलाच गेली असावी. कशावरून म्हणता तुम्ही? कशावरून म्हणताय म्हणजे कशावरून म्हणताय म्हणजे अरे आता लय भामटे आहेत. आता लय भान. काय चोरी केली म्हणायची? मी काय म्हणतो, इथं तर्क लावण्या परीस मग मंदिर समितीला सांगायला पाहिजे. होय. चला, चला, चला. चला, चला. माऊली, चला, चला, चला. चला. जाऊ ना, मंदिर समितीला सांगायला यायचं. चला. अरे हो, चला, मंदिर समितीला जाऊ. निरवतेच्या प्रहराकाठी भेट मला आणि परसातील प्राजक्ता समवेत मला माझ उधळून जाणार तुके सुद्धा पुरते तुझी आगमन अभंग होऊन झळले ग. तुझी आगमन अभंग होऊन झळले ग. अठ्ठावीस युग जिने शब्द वाचून माझी साथ दिली, आज तिची शांतता सुटली आणि काळजाचं पाणी झालं. भक्तांच्या हाकेला हो देऊन माझं काळीज इतकं राबलं की
की मला माझ्याच घरातील काळजाची धडधड ऐकू आली नाही? तर तू छायेसारखी माझ्या पाठीशी उभी होतीस. मी सूर्य होऊन प्रकाशाच्या झोतात इतका नाहून निघालो की माझ्याच पायापाशी असते तुझी सावली मला दिसेनाशी झाली. लोक म्हणतात मी पतित पावन आहे, पण तुझ्या तुझ्या या रिकाम्या विटेसमोर मी स्वतःला मी अपराधी मानतो ग. अपराधी युगाने युगे मी लोकांचे संसार सावरले, जनाबाईची दळण दळली, चोकोबाईच्या भिंती बांधल्या. माझ्या संसारातला हा 28 युगाचा एकांतेपणा तू एकटीच होरपळत होतीस. तू म्हणतेस ना मी तुला सांगून का नाही गेलो? ज्याच्या मनात स्वतःच अपराधीपणा असतो तो नजर मिळवायला घाबरतो. नजर तो उभा असतो. आज तुझा विठ्ठल हरवलाय ग. तो कोणा भक्तासाठी नाही तर त्याला त्याची रखुमाई शोधायची आहे. भक्तांसाठी मी असेल विठ्ठल, तुझ्यासाठी तर मी तुझा धनी तुझा साथी होऊ शकलो नाही. याची शिक्षा भोगतोय. बघ ही 28 युगांची वारी आज थबकली रुक्मिणी. आज ही वारी थबकली. तू जिथे कुठे असशील ना मी तुला परत आणेल. कारण हा पंढरीचा पांडुरंग रखुमाई शिवाय अशान झाला. ब्लॅकआउट. गाभाऱ्यातून रखुमाईची मूर्ती चोरी गेल्यामुळे मंदिर समितीने मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सीसीटीव्ही मध्ये असा कुणीच करताना आढळलं नसल्याने मूर्ती अदृश्य झाली की चोरी याचा खुलासा झाले नाही. अहो साईडला व्हा. मूर्तीचा शोध सुरू. तुम्ही बघत राहा लाईव्ह न्यूज. अंधार. लाईट ऑन.
ओझ भेटेचं नाही तर एकटेपणाचं आहे. तुम्हाला सवय आहे ना सभोवती भक्तांचा मेळा बघायची, पण या टाळ मृदुंगाच्या आवाजात तुम्हाला माझा मुका मुंका कधी ऐकूच आला नाही का? मी तुमच्या सावलीसारखी तुमच्या सोबत उभी राहिले, पण या सावलीलाही ऊन लागतं हे विसरलात का तुम्ही? 28 युग, हो 1-2 वर्ष नाही तर 28 युग मी त्या दगडी भिंतींकडे पाहत काढली. कधी विचारलं का रखुमा अगं कशी आहेस ग? हे चंद्रभागा एक बामटा छेड काढतोय बघ. हात ग अगं ये बहिणाबाई चंद्रभागा, अगं स्वतःच्या बायकोसोबत बोलणं म्हणजे छेड काढणं नव्हे. सांग हिला. अरे वा, बायकोचा अर्थ तरी माहितीये का तुझ्या भावाला? आता ग 28 युगाचा संसार करत असताना हा प्रश्न गरजेचा आहे का? हो आहे गरजेचा, आहे म्हणते मी गरजेचा. योगे कमरेवर हात ठेवून सांभाळते तुमचा संसार, पण तुम्ही फक्त पाषाण बघितलंय, पण त्या पाषाणाला मनही आहे हे कधीच जाणवलं नाही का? बाप धावतोय लेकरांच्या मदतीला, रखुमाईचं काय? उभीच आहे ताटात, एवढंच दिसतो सगळ्यांना. हे पुंडलिका नामदेवा ज्ञानेश्वरा, तुम्हीच काय तो मार्ग दाखवा. आता तुम्ही अडचणीत असताना मी नाही का तुम्हाला सोडवायचो? हसते होय, बघतो तुम्हाला. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. यात पुंडलिक आहे.
नाम्या आहे, कुठे आहे, मी कुठे आहे? सांगा ना, मी कुठे आहे? 28 युग तुमच्या सोबत राहिली. चला, तुमच्या नावात नाही पण तुमच्या मनात तरी आहे का? माझं ते तुम्हाला काय वाटलं देव सुखी आहे? अहो जिथे बायको आहे तिथे चक्क देवालाही प्रश्नाच्या रांगेत उभं राहावं लागतं. 28 युग मी तुमच्या सोबत उभी राहील. तुमच्या पावलांवर पाऊल ठेवून चालले आणि इतकी चालले की माझ्याच पावलांच्या आवाजाचा मला विसर पडलाय. मी तुझ्यापासून कधीच दूर जायचा विचारही केला नव्हता. विचार नसला तरी तुम्ही दूर गेलात. सतयुगात तुम्ही ध्यानात होतात, त्रेतायुगात ऋषींच्या रक्षणात होतात, द्वापर युगात लोकांच्या प्रश्नांची उत्तरं देत होतात आणि कलियुगात इतके वेगळं झालं की माझा हात हातात घ्यायला तुम्हाला वेळ मिळाला नाही का? हो, 28 युग झाले मी तुमच्या सावलीसारखी तुमच्या सोबत उभी राहिले. पण तुम्ही कधी ठरवलं का की माझ्या सावलीत सुद्धा यावं? नाही हो, दुखणं मी सहन केलं असतं पण माझ्या मनात जे निर्माण झालंय त्याला दुखणं म्हणत नाही, त्याला म्हणतात रिक्तता. 28 युगांची साथ असूनही मी रिकामी का वाटतेय? मी म्हणतो इथे येण्याचं कारण तरी काय? कारण तरी काय म्हणजे? मला काही बोलायचं होतं म्हणूनच बोलवलं ना तुला इथे. मला काय वेळ लागलाय तुला इथे बोलवायला? अरे हो, पण हेच संध्याकाळी घरी आल्यावर व्यवस्थित बोलता आलं असतं ना. एकतर हप्ते घेऊन आलो, त्यात कामाचा इतका लोड झाला ऑफिस मध्ये. हे त्यात तुझं माझा काय त्यात? मला नको का तुझा थोडा तरी वेळ? 7 वर्षांचं प्रेम आपलं कसं घरच्यांना समजावून लग्न केलंय आपण. मग आहोत की सुखी? आहोत की सुखी? मग आणखी काय हो? सगळ्याच तर इच्छा पूर्ण करतोय ना तुझ्या. आणखी काय करू? तुला आठवतं लग्नाआधी आपण एकमेकांना कितीतरी वेळ द्यायचो, तासन तास गप्पा मारायचो. याच ठिकाणी तुम्हाला प्रपोज केलं होतं आणि आज इतकाही वेळ नाही का? लग्न अगोदरच्या गोष्टी वेगळ्या होत्या, आता जबाबदाऱ्या वाढल्या आणि हे आपल्या दोघांनाही नीट समजावं लागेल. किती समजून घ्यायचं? मी म्हणते किती समजून घ्यायचं? तुझ्या आई बाबांना, तुझ्या बहिणींना आणि तुलाही करतेच आहे की मी सगळं. हो, तूच करते ना सगळं, मी नाही ना काहीच करत. हो, मग याला सुखी संसार म्हणायचा का? अगं संसार आला की या सगळ्या गोष्टी सांभाळून घ्याव्या लागतात आणि हे आता तुलाही नीट समजावं लागेल. घेतलाय समजून म्हणूनच बोलवलाय इथे. बरं बोल मग लवकर, मी सायंकाळी घरी येणार बोलायचं. हे काय? सोड चिठ्ठी, डिवोर्स पेपर. मी माझी सही केलेली आहे, तू तुझी करून घे. शुद्धीत आहेस ना तू? शुद्धीत आहेस ना? प्रेम लग्न का तुला बावल्याचा खेळ वाटतोय? असं कागदांवर नातं संपत नसतं. माझं संपलाय माझं. मी शोधलाय दुसरा कोणीतरी ज्याच्यावर मी जीवापाड प्रेम करणार.
काहीतरी बिनसलं तर दिसते. नसलं तर खरं. हो, मोठा वाद झालाय. वाद तर मोठाच झाला. तू तिकडचं बोलत होती, मला वाटलं आपलंच. काय ग चंद्रभागा, काय झालंय? अच्छा, वेळ देत नाहीये का कुणी? बर बर. कदाचित जबाबदारीच्या विठर उभा असेल. काय ग चंद्रभागा, काय काय म्हणतोय तो? अच्छा, सांभाळून घेण्याचा प्रयत्न करतोय होय. बघ, असं एका कागदावर नातं ठरतंय का? काय सोड चिठ्ठी, दिवस मध्ये ती. माझ्याकडे दुसरा मार्गच नाहीये. अरे मार्गच काय घेऊन बसलीये? देव शोधला की सापडतो. देव सापडतोही, पण हरवत चाललेला माणूस सापडणं कठीणच. आता मी देव शोधू की माणूस, की माझ्या जवळचा माणूस? हाच प्रश्न तर 28 युगात छळतोय. हे बघ, मला तुला आता प्रश्नाच्या विळख्यात अडकवायचं नाहीये. तू स्पष्ट सांग, तुला काय करायचं? सांगायचं काय? मी आधीच सांगितलंय आणि माझा निर्णय झालाय. मला सोडचिठ्ठी हवी आहे. मी आज जगाला मुक्तीही देतो, पण माझ्या घरात कोणीतरी बंधनात आहे हे मला कसं कळलं नाही. आणि आणि बाकी असतं जसं की जसं आपला संसार, आपलं मूलबाळ. मलाही असं वाटतं की मलाही कोणी आई म्हणून हाक मारावी. तर मग मी कुठे नाही म्हणावं, पण तू वेळेचं घेऊन बसली म्हणून बोललो ना. आणि तू तर चक्क डिवोर्स पेपरच दिला माझ्या हाती. असं? अरे मूर्खा, एकदा चिठ्ठी उघडून वाचायची का? म्हणजे म्हणजे खरंच खरंच मी बाबा होणार आहे. हो, आणि मी आई. तू खरंच खूप छान न्यूज दिली, खूप छान न्यूज दिली. थँक्यू 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 सो मच. आता डबल ड्युटी, सकाळचा वेळ ऑफिसला आणि संध्याकाळी आपल्या क्यूट बाळाला आणि त्या क्यूट बाळाच्या आईला. आता कळलं मी कोणासाठी वेळ मागत होती ते? नक्कीच. हो, पण मगाशी तू बोललीस की तू कोणावर तरी प्रेम करते म्हणून. अरे मूर्खा, आता हा आला की मी तुझ्यापेक्षा जास्त प्रेम याच्यावर नाही काय करणार. अच्छा, पण तुला कसं माहिती की तो हाच असणार आहे म्हणून? हाच हे आहे, पण तर शकते ना. हाच आहे, नाही, हीच असणार, हाच आहे, हीच असणार, हाच आहे, हीच असणार. हाच आहे, अंधार. हाच आहे. मला तुमच्या सोबत नाही तर तुमच्या बरोबर उभं राहायचं. एकटी मग- उभी राहून राहून कंटाळा आलाय हो. मला वाटलं आपलं कोण तुम्हाला वाटायला काय आहे? वेळ तर येतं ना नीट. इतकी आपली लेकरं तासन तास उभे असतात आई बाबांच्या भेटीला. मग गेलाय ना रुसवा, चलायचं पंढरपूरला परत. नाही, अजिबात नाही. नाही म्हणजे नाही. अगं रुसलीस का ग रुक्मिणी, अगं रुसलीस का ग रुक्मिणी, काय चूक झाली. अगं रुसलीस का ग रुक्मिणी, काय चूक झाली. तुझ्या विना माझी पंढरी सुनी सुनी झाली. तुझ्या विना माझी पंढरी सुनी सुनी झाली.
तूच माझी रखुमाई, तूच माझा श्वास, तूच माझी रखुमाई, तूच माझा श्वास. तुझ्या उराने विठ्ठल हा पडला गो उदास, तुझ्या उराने विठ्ठल हा पडला गो उदास. अगं गडग हसून जवळ ये, अगं ये की गडग हसून जवळ ये, सोड विश्वास. गडग हसून जवळ ये, सोड विश्वास. तुझ्या विना विठ्ठल हा कसला देवा, तुझ्या विना विठ्ठल हा कसला देवा, तुझ्या विना विठ्ठल हा कसला देवा. हसलीस म्हणजे रुसवा गेला. हो, फक्त सोड चिठ्ठी नाही देणार. पण खंडणी हवी आहे. अगं जे माझ्याकडे सगळं जे आहे ते सगळं तुझंच तर आहे. हो, मला माहिती आहे जे सगळं तुमचं आहे ते माझं आहे. मग पण बरं का मंडळी, मला जे हवं आहे ना ते हे नक्कीच देऊ शकतात. तू काय बोललीस का? हो, मला जे हवं आहे ना ते तुम्ही नक्कीच देऊ शकता. या कलियुगात ना एक दिवस माझ्या संसाराची माती व्हायची बघ. बर ठीक आहे, करतो प्रयत्न. बोल. मला वेगवेगळे गाभारे नकोय. अगदी एकाच गाभाऱ्यात तुमच्या सोबत अगदी तुमच्या जवळ उभं राहायचंय. कसं शक्य आहे? का शक्य नाहीये? अरे आपण कलियुगात आहोत. हा. कलियुगात इतके मोठे चमत्कार व्हायला लागले. कलियुगात अर्ध्यापेक्षा जास्त लोकांना हृदयविकाराची बिमारी आहे. एकाच वेळी गचकतील सगळे आणि तो यमराज माझ्या नावाने बोमा मारे. कळतंय हे का मला तुला? माहिती नाही. जर जमत असेल तर बोला, नाहीतर बस इथेच. काय लहान मुलांसारखं हट्ट करायली हो, लहानच आहे. अगदी स्वीट 20. स्वीट 20 म्हणे. आई कलियुगातली असो की सतयुगातली, तिला वय विचारू नाही, खोटच सांगणार. हा तेव्हा परमेश्वरा जरा मार्ग मीच आहे देव. हे भोलेनाथा थोडी बुद्धी तरी द्यायची होती ना तिला. हो ना, आणि यांना सद्बुद्धी सुद्धा. चोरून ऐकतेस वय. हो. सापडला मार्ग. काय? बघ, पंढरपुरात तर शक्य नाही, पण तुझ्या माहेर देशी विदर्भात शक्य आहे. काय? हा? हो, काय बोलताय काय? म्हणजे मला कळेल, समजेल असं काहीतरी बोला ना. बघ, विदर्भाचं पंढरपूर म्हणून ओळखलं जाणारं धापेवाडा, तिथे तू आणि मी एकाच गाभाऱ्यात, आणि तिथे चंद्रभागा वाटेच की भक्तांची वारी भरते. चालेल ना? चालेल. काय? अगदी धावेल. म्हणजे बघा, एका क्षणात माझं माहेर कौंडण्यपूर आणि एका क्षणात मी इथे धापेवाड्यात. वागवा, शहाणीसीस की. हो ना, आहे. बरं, एक मिनिट. बरं मुलींनो, अहो प्रेम म्हणजे फक्त ऍडजस्टमेंट नाही, आणि लग्न म्हणजे फक्त रिलेशनशिप स्टेटस नाही. हो, प्रेम असेल तर बोलून दाखवा. मनात काही खूपच असेल तेही बोलून दाखवा. कारण गप्प राहिलेली स्त्री एक दिवस निघून जाते. अहो, स्वातंत्र्य म्हणजे फक्त बोलून दाखवणं नव्हे, तर स्वातंत्र्य म्हणजे घरात ऐकून घेतलं जाणं. बरोबर. आणि मुलांना कमावणं ही जबाबदारी आहेच, पण मी सरळ करतो असं म्हणण्या अगोदर ती हसते ना, आनंद लागत नाही. लहान लहान दुर्लक्ष पुरेसं असतं, आणि नातं वाचवायला मोठा चमत्कारही लागत नाही. थोडं ऐकून घेणं पुरेसं असतं. हो ना. हो, प्रेम म्हणजे रोज आय लव्ह यू म्हणणं नव्हे, तर प्रेम म्हणजे तू रोज कसा आहेस हे म्हणणं. बस. तर आजच्या पिढीला एवढंच सांगायचंय. नात्याला मोठं मंदिर नको, मोबाईल पेक्षा मोठी स्क्रीन नको, फक्त थोडं समजून घेणं आणि ऐकून घेणं एवढंच. प्रेम जपा, वेळ द्या,
नातं आपोआप टिकेल. हे लई बेस्ट आहे. बेस्ट. हा, मी काय म्हणतो, निघायचं का वारीला? हो ना. लेकर वाट बघत असतील. हो, लेकरांची भाकर आणि मी होतो त्यांच्या थकव्यातील शांत झोप. चल की मग. हो ना. चल ग सखे, चल ग सखे पंढरीला. चल ग सखे, चल ग सखे पंढरीला. चल ग सखे, चल ग सखे पंढरीला. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी? हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी? तर मंडळींनो, कसं आहे ना, माझ्या रखुमाईनं म्हणजे आमच्या कारभारीनं 28 युगांचा संसार थाटलाय माझ्या बरोबर. पण आजची रखुमाई 28 दिवस तरी साथ देईल ना. आणि मुलांनो, तुम्ही पण जरा समजून घ्या. कसं आहे ना, नातं विश्वासावर टिकतं. विश्वास असला ना, नातं आपोआप खुलतं. हो, जायचं नाही एका वारीत. किती बोलताय आता. जायचंय, पण एक राहिलंय की. काय? तू सकलांची आई, सात जन्माची आई. तू सकलांची आई, सात जन्माची आई. ते बदला लाईट ऑफ. ऑन. मंदिर कधी चालू आहे, कधी चालू आहे. हो, हे काय? रघुमाई परत आली. रघुमाई परत आली. रघुमाई परत आली. चला चला, रघुमाई परत आली. रघुमाई परत आली. लवकर चला चला, रघुमाई परत आली. जिथे बसा सगळे अंधार.